जुन्नर हे पर्यटन क्षेत्र म्हणून जसं डिक्लेअर झालं तसे तुमच्या तालुक्यात अनेक चांगले रिसॉर्ट आले, हॉटेल आली, अनेक होमस्टे आले, अनेकांना व्यवसाय मिळायला लागले. हे काही त्या प्रत्येक हॉटेलवाल्यांनी आणि होमस्टेवाल्यांनी केलेलं प्रमोशन नव्हतं. हे जुन्नर तालुक्यातल्या पत्रकार, युट्यूबर्स आणि इतर सगळ्या मंडळींनी जुन्नर तालुका पर्यटन म्हणून जे केलं त्याचं हे फलित आहे. आपण म्हणतो हे आमचं हॉटेल चालतं, परंतु त्याच्या मागं इतर अनेक लोकांनी केलेलं काम महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना एवढं सांगेल की आजची जी आपण ही बैठक घेतलेली आहे हिचे खरे हिरो म्हणाल तर आजचे उपस्थित युट्यूबर्स आणि पत्रकार आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आपला आजचा विषय काही आंबा उत्पादकांच्या अडचणींचा नाही, त्यासाठी आपण वेगळं बसावं लागेल. पण सगळ्या आंबा उत्पादकांना मी एवढंच सांगेन की तुमच्या तालुक्यात एवढं चांगलं पॉझिटिव्ह पब्लिसिटी करणारं टीम मी एकही बघितली नाही. म्हणजे आंबेगाव तालुक्यात तर सोडाल, पण कुठल्याच तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर एखादं मोहळ जसं असतं त्या मोहळाप्रमाणे काम करणारी टीम तुमच्याकडे आहे. त्या टीमचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. आपण जो काय आंबा 10% उरला असेल, 20% उरला असेल, याचं योग्य प्रमोशन केलं पाहिजे. आणि मी सगळ्या पत्रकार मंडळींना आणि जुन्नर तालुका पर्यटनाला ज्या सगळ्या मंडळींनी मोठं पण दिलं आणि हा तालुका वाढवला त्यांना मी या निमित्तानं अशी विनंती करेन की तुम्ही खरोखर ह्या शिवनेरी हापूस याच्यासाठी जर तुम्ही थोडं लक्ष घातलं आणि ब्रँडिंग केलं तर मला वाटतं की निश्चितपणे जसं जुन्नर तालुका पर्यटन म्हणून प्रसिद्ध झाला तसंच शिवनेरी हापूस हे जगभरामध्ये नाव होईल. परंतु जगभर सोडा, आपल्याला मुंबई आणि अहमदाबाद ही दोन जी हापूस आंबा खाणारी महत्त्वाची ठिकाणं आहेत तिथं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हे करण्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवरती जेवढं जमतील तेवढ्या प्रत्येकाने आपापल्या बागांमध्ये आपली इतकी मंडळी आहेत, मित्रमंडळी, यांना बोलवावं लागेल. अशा बैठका तर आपण एकत्रित घेत जाऊ, परंतु प्रत्येकाने आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करावे लागतील. आपल्या आंब्यांसाठी प्रयत्न करावा लागेल. GI मिळवणं ही एक मोठी प्रक्रिया होती. श्रीराम भाऊंनी सांगितलं तसं या प्रक्रियेची सुरुवात म्हणजे पवारसाहेब ज्या वेळेला 2013 साली आले त्यावेळी ते म्हटलं मग तुमच्या आंब्याला वेगळेपण असं वेगळं हे मिळण्यासाठी तुम्ही लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. ती एक तिथून सुरुवात झाली आपली. त्यानंतर अनेक आपण वाटचाली करत गेलो. अजितदादा असतील, सध्याचे मुख्यमंत्री असतील, बऱ्याच मंडळींनी याच्यामध्ये आपल्याला मदत केली आणि GI मध्ये आपण मागच्या वर्षी GIच्या रजिस्ट्रेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत. GIचं रजिस्ट्रेशन पोहोचणं या प्रक्रियेमध्ये सगळ्या उत्पादकांनी जसा महत्त्वाचा भाग घेतला तसं आपल्या KVKचं आपल्याला महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन हे लक्षात घ्यावं लागेल. KVKने कॉन्ट्रीब्युशन केलं, शेतकऱ्यांनी फॉलोअप ठेवला आणि आपण एका स्टेजला आलो की जे इंडिकेशन आपल्याला मिळालं त्याचं फायनल हिअरिंग व्हायचं आहे ते होईल. परंतु हे झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी खरा धोका आणि खरा प्रॉब्लेम पुढं आहे. जसं GI इंडिकेशन हे हजारो प्रॉडक्ट्सला मिळालेलं असतं. पुरंदरची सीताफळ याला आहे, मराठवाड्याचा केशर आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.